DHS रिलेटेड एक अपडेट आहे. DHSच्या शेवटच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. त्यांचं DV कधी होणार आहे, ठीक आहे. तर याच्या आधी बघू, एक लेटर आलं होतं. हे 13 ऑगस्ट 2025चं लेटर. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही जाऊन. तर याच्यामध्ये काय केलं होतं की DHSची जी आपली लास्ट झालेली DHS होती त्याची मुदतवाढ देण्यात आली होती. तर किती आली होती टोटल एकूण? 16 फेब्रुवारी 2025 पासून पुढे 9 महिने मुदतवाढ देण्यात आली होती. तर आता ती मुदत आहे 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत. तर आता येणाऱ्या 16 तारखेला 16 नोव्हेंबर 2025ला ही DHSची प्रोसेस आपली पूर्णपणे संपणार आहे. तर ज्या काही याद्या लागणार आहे, DV होणार आहे, ते सर्व हे 16 तारखेच्या आधीच होणार आहे. तर आता त्याच्यापैकी बघा टोटल पोस्ट होत्या किती ज्या व्हॅकंट होत्या, तर 136 या ग्रुप सीच्या, 53 या ग्रुप डीच्या, अशा टोटल 189 पोस्ट आणखीन व्हॅकंट होत्या. आता हे 189 पोस्ट टोटल स्टाफ नर्सच्या नव्हत्या. ह्याच्यामध्ये हे ग्रुप सीचे सर्व आले, ह्याच्यामध्ये स्टाफ नर्स सोडून दुसरे पण कॅडरचे, ठीक आहे. तर आता मेजॉरिटी स्टाफ नर्सच्याच होत्या याच्यामध्ये. तर हे स्टाफ नर्सच्या पण याच्यामध्ये असणार, प्लस अदर कॅडर पण असणार, आणि या सर्व 8 डिव्हिजनच्या मिळून आहेत. हे काही कुठल्या एका स्पेसिफिक डिव्हिजनच्या नव्हत्या, ठीक आहे. तर आता याच्यापैकी आता जे लिस्ट लागल्या होत्या याच्या आधी पण, तर बघा हे कोल्हापूरचे एक लागल्या होत्या, ठीक आहे. मी याचा पण व्हिडिओ बनवला याच्या आधी, आणि ठाणेच्या पण लागल्या होत्या. तुम्हाला लिस्ट दाखवतो मी. हे बघा, हे ठाणेची. तर हे 2 लिस्ट लागलेले आहेत, ओके. आता याचा डिटेल व्हिडिओ मी ह्याच्या आधी पण बनवला होता, हा वाला चॅनलवर मी टाकला होता ज्यावेळेस लिस्ट लागल्या होत्या त्या, ठीक आहे. तर ते 2 व्हिडिओ आहेत ऑलरेडी, तुम्ही बघू शकता. तर हे 2 लिस्ट लागल्या होत्या याच्या आधी. तर आत्ता जी लिस्ट लागली आहे आणखीन, लिस्ट म्हणजे ज्याचं DV होणार आहे आता, तर हे बघा, हे एक लेटर आहे 3-4 तारखेला आलेलं, ठीक आहे. थोडं लेट व्हिडिओ बनवत आहे मी. तर याचं बघा, ग्रुप सी संवर्गातील रिक्त पदे भरणे कामी प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या उमेदवाराचे मूळ दस्तावेज तपासणी करून नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत. तर हे आहे बघा इथे नाशिक विभागाचं, ठीक आहे. ठाणे आणि याचं कोल्हापूरचं मी तुम्हाला लिस्ट दाखवलं ऑलरेडी. आता हे बघा, हे नाशिकचं आहे. तर नाशिकच्या विभागानं एक लेटर काढलेला आहे. याच्यामध्ये हा विषय तुम्ही बघू शकता, दस्तावेज तपासणी करून प्रतीक्षा देतील उमेदवारांना निवड हे देण्याबाबत, ऑर्डर देण्यासाठी, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, उपसंचालक नाशिक यांचे आस्थापनेवरील गट क प्रवर्ग 3 प्रतिष्ठेतून निवड झालेले उमेदवार समुपदेश न करता नेमणुकीचे आदेश निर्गमित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. यास्तव उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ, नाशिक कार्यालय, पत्ता हा दिला DD ऑफिसचा पत्ता. यांनी सांगितले की दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजतापासून उमेदवाराचे आवश्यक ते सर्व दस्तावेज तपासणी करून पुढील समुपदेशनाची कारवाई करावी व उमेदवारांना पात्रता आजमावणीकरिता संदर्भी पत्र, ठीक आहे, ते जाऊ द्या. तर मेन काय की 10 तारखेला नाशिक विभागाचं DV आहे, ठीक आहे. मेन 10 तारखेला नाशिक विभागाचं DV आहे. हे त्यांनी कमिटी बनवलेली आहे ज्याच्यासाठी ते आता DV करतील आणि त्या दिवशी त्याला ऑर्डर देतील. त्यानुसार विभागीय समितीच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी स्वतः नमूद केलेल्या वेळेत विभागीय समितीची बैठक करिता उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ कार्यालयास येथे दालनात उपस्थित राहावे, ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता की या लेटरवरून एवढं तर समजले कन्फर्म की 10 तारखेला येणाऱ्या नाशिकचं DV आहे नाशिक विभागाचं. तर ज्या कोणी कॅन्डिडेटने नाशिक विभागातून फॉर्म भरला होता तर त्यांनी तुमचे मेल ID वगैरे चेक करा, किंवा फोन नंबर्स वगैरे तुमचे चेंज झाले असतील तर बघा, किंवा DD ऑफिसला कॉन्टॅक्ट करून बघा. काही असं होणे कधी की तुम्हाला मेल येऊन जाईल किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतील आणि तुमचा कॉन्टॅक्टच नाही झाला तर परत प्रॉब्लेम होईल, ठीक आहे. तर नाशिकचं 10 तारखेला DV होणार आहे. ठाणे आणि कोल्हापूरचं तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या ऑलरेडी लागले आहेत. हे ठाणेचं होतं. ठाणेचं पण DV झालेलं आहे, पण आणखीन ऑर्डर त्यांनी दिलेले नाही आहेत. ऑर्डर ठाण्याच्या पण मिळून जातील लवकरच. त्याच्यानंतर कोल्हापूरची पण याच्या आधी लागली होती, मी दाखवले होते हे वाले लिस्ट, ठीक आहे. तर बघा, आता 16 तारखेपर्यंतच आहे. आता DHSचं जे काय होणार आहे ते 16 तारखेपर्यंतच होणार आहे, 16 नोव्हेंबर 2025. त्याच्यानंतर ही DHSची प्रोसेस एंड होणार आहे. त्याच्यानंतर मग न्यू रिक्रुटमेंट ज्यावेळेस येईल त्यावेळेस, ठीक आहे. तर आता लास्ट ज्यांना कुणाला असतील वेटिंग लिस्टला वगैरे, तर 16 तारखेपर्यंत थोडं अपडेटेड राहत, थोडं DD ऑफिसला वगैरे कॉन्टॅक्ट करून तुम्ही बघू शकता. जर तुमचं, आता मी सांगितलं नाशिकचं आहे आता 10 तारखेला, तर तुमचे मेल वगैरे चेक करा, जे कोणी वेटिंगमध्ये होते त्यांना, किंवा त्यांना इन्फॉर्म करा, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही अपडेट असेल तर मी ग्रुपवर इन्फॉर्म करेन, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जॉईन करून विचारू शकता, किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी रिप्लाय देईन, ओके.